असं मस्तपैकी लिंबू आणि कांदा पिळून एकदम भारी झालेली आहे। छान अशी पावभाजी आपली रेडी आहे। मस्त ते पेस्ट करण्यासाठी टोमॅटो कापून घेतलं, त्याच्यामध्येच मी आलं आणि लसूण टाकलेली आहे। इथे मी बारीक चॉप करून कांदा आणि शिमला मिरची घेतले आणि आपल्याला बॉईल करून बटाटा घ्यायचा आहे। ठीक आहे, मग कलरसाठी तुम्ही पाहिजे तर बीटरूट वापरू शकता। मी हे इतकंच घेतलेलं आहे सध्या, बाकी रेसिपी चला तर मग आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करूया। तर सगळ्यात आधी मी इथे पॅन घेतले, त्यानंतर तेल टाकून त्याच्यात बटर टाकले, कारण की आधी बटर टाकलं तर बटर जळतं लवकर, म्हणून मग आधी तेल टाकायचं आणि बटर टाकायचं। मग व्यवस्थित त्यांना मिक्स करून मग मी इथे आता जिरा टाकलेला आहे। जिरा थोडंसं तडतडून द्यायचं आणि मग मी व्यवस्थित मिक्स करून घेतलं इथे। आणि मग आता मी इथे कांदा घेते फ्राय करायला। पाहिजे तर तुम्ही आलं लसूण पेस्ट आधीसुद्धा टाकू शकता। मी इथे टोमॅटो सोबतच पेस्ट केली होती, म्हणून मी आधी नव्हती टाकली। मी आधी कांदा आणि शिमला मिरची फ्राय करून घेणार आहे। तर सगळ्यात आधी आपण कांद्याला व्यवस्थित शिजवून घेऊया। मी इथे 2 कांदे घेतलेले आहेत, बारीक चॉप केलेलं आहे। आणि जास्त क्वांटिटी तुम्हाला जर हवी असेल 5-6 जणांची तर 2-3 कांदे 3-4 कांदे बस होतात। आणि मी इथे 2 शिमला मिरची बारीक कापून घेतलेल्या आहेत, त्यासुद्धा आपल्याला व्यवस्थित असं शिजवून घ्यायचं आहे। पूर्ण ते असे व्यवस्थित सॉफ्ट आणि मस्त शिजले पाहिजेत। त्यानंतर मी इथे आता टोमॅटो आणि आलं लसूणची जी पेस्ट केली होती ती टाकते। ती मी इथे पहिला थोडी मिक्स करून घेते, त्यानंतर आपल्या मिक्सरमध्ये जे पेस्ट राहिले थोडी ती आपण पाण्यासोबत मिक्स करून ह्याच्यात ॲड करणार आहोत। तर इथे अजून थोडी राहिली होती, म्हणून मी अजून थोडे पाणी टाकून त्यात हे टाकून घेतलेलं आहे। आणि आपल्याला व्यवस्थित ह्याला बॉईल करून थोडंसं शिजवून द्यायचं आहे व्यवस्थित। कांदा आणि शिमला मिरचीसुद्धा त्यात एकदम चांगली शिजतील, म्हणून आपण इथे एक बॉईल येऊन दिलं आहे। त्यानंतर मी इथे मसाले ॲड केलेत, हळद, गरम मसाला, लाल मिरची पावडर आणि कलरसाठी काश्मीरी लाल मिरची पावडर। गरम मसाला ऑप्शनल आहे, कारण की पावभाजी मसाल्यामध्ये गरम मसाला असतो। तर मी इथे आता पावभाजी मसाला ॲड केला आहे, गरम मसाला नाही ॲड केला तरी चालेल। आणि इथे आता व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आपण। सगळे मसाले मी मिक्स केलेले आहेत व्यवस्थित। पाहिजे तर तुम्ही कलरसाठी बीटरूटसुद्धा वापरू शकता। बीटरूटला असं नॉर्मल ग्राइंडरमध्ये फिरवून मग हे असं आपण पेस्ट टाकली ना टोमॅटोची, तसं टाकू शकतो। मसाले व्यवस्थित चांगले भाजल्यानंतर ते मिक्स केल्यानंतर आपल्याला इथे आता बटाटा टाकायचा आहे, जो आपण बॉईल करून घेतलेला होता। मी त्याला थोडंसं किसून घेतलं आहे। आणि आपल्याला इथे आता सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। बटाटा चांगला पूर्ण मिक्स करायचा आहे त्या मसाल्यामध्ये। त्यानंतर आपल्याला इथे पाण्याची कन्सिस्टन्सी ठेवायची, म्हणजे जितकं पाणी हवं तितकंच पाणी आपल्याला ठेवायचं इथे। मी आधी इथे थोडं टाकून बघितलेलं आहे की कसं कन्सिस्टन्सी होती आहे त्याची, की खूप घट्ट राहतं आहे का पातळ होतं आहे असं। आणि मॅशरनी नंतर मॅश करा, मी इथे दाखवलेलं नाही मॅश करताना। तर मग मॅशरनी मॅश केल्यानंतर हे आता इथे बॉईल येऊन दिला आहे मी थोडासा। त्यानंतर आपल्याला चवीनुसार मीठसुद्धा टाकायचं आहे ह्याच्यात। तर मी आता इथे मीठ टाकून घेते। तुम्ही स्टार्टिंगला सुद्धा जेव्हा मसाले टाकले तेव्हासुद्धा मीठ टाकू शकता किंवा आताही टाकू शकता। मी इथे लास्टला टाकलं आहे, कारण की क्वांटिटी आपल्याला माहिती नव्हती की कन्सिस्टन्सी पाणी टाकल्यानंतर किती होईल, त्याच्या हिशोबाने मी नंतरच मीठ टाकायचं प्रेफर केलं। तर इथे आता आपण मीठ टाकून व्यवस्थित मिक्स केलेलं आहे। थोडंसं रेस्ट देऊया, थोडं बॉईल असं येऊन द्यायचं आणि त्यानंतर रेडी आहे आपली पावभाजी। असं मस्तपैकी लिंबू आणि कांदा पिळून एकदम भारी झालेली आहे। छान अशी पावभाजी आपली रेडी आहे। मस्त दानवे बसलेला